महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले असून उमेदवारांचा प्रचार हा अंतिम टप्प्यात व शिगेला पोहोचल्याचे सध्या दिसत आहे। विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण भागामध्ये उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी व मुसंडी मारल्याचे सांगण्यात येत असून त्यांनी घरोघरी जाऊन व प्रचारसभा घेऊन आपणालाच मतदान करावे अशा पद्धतीची मतदारांना विनंती केलेली दिसून येत आहे। मित्रांनो, त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत असून मित्रांनो, निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। परंतु मित्रांनो, अनेक उमेदवार विजय आमचाच होईल अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे व मतमोजणीनंतर आम्हीच गुलाल उधळणार अशा पद्धतीच्या ही प्रतिक्रिया ते देत आहेत। परंतु मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या चौरंगी व अटीतटीच्या लढती होताना दिसून येत आहेत। मित्रांनो, खऱ्या अर्थाने विजय कोणाचा होईल व गुलाल कोण उधळणार हे आपणास 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतरच समजू शकेल।